नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कोकण म्हटल्यावर सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे समुद्रकिनारे आणि हिरवीगार झाडे झुडपं. पण याच कोकणामध्ये अशी काही ठिकाणे लपलेली असतात, ती धार्मिकदृष्ट्या जागृत असतात आणि निसर्गाने नटलेली असतात. आज आपण अशाच मंदिरामध्ये जाणार आहोत. त्या मंदिराच्या ठिकाणी दोन नद्यांचा संगम झालेला आहे. तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे ते कणकवलीपासून जास्तीत जास्त जवळ आहे. म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि जास्त किलोमीटर पण नाही आहे. तसं कणकवलीपासून बघायला गेलं तर आचरा रोड एकदा पकडला तुम्ही, टॉकीजकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याने सरळ आल्यावर तुम्हाला उर्सुला कॉलेज दिसेल. त्याच्यात जरा पुढे गेलात, हे बघा उर्सुला कॉलेज आहे, त्याच्यात जरा पुढे गेलात तुम्ही की लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल संगम हनुमान मंदिर. त्याचं जे नाव आहे हे पडलंय कशामुळे, कारण की या मंदिराच्या ठिकाणी दोन नद्यांचा संगम झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव एकदम असं संगम मंदिर म्हणून पडलंय. हे मंदिर जास्त करून कोणाला माहीतच नाही आहे, कदाचित माहीत पण असेल, पण हनुमान मंदिर या नावाने, संगम मंदिर म्हणून असं माहीत नसेल कदाचित. पण हे आहे असं आचरा रोडच्या साईडला तुम्ही गेलात तर येऊ शकता तुम्ही इकडे. आणि हा आहे बघा श्री क्षेत्र संगम मारुती मंदिर. इकडून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. पर्यटन क्षेत्र. व्ह्यू आहे ना, आयुष्य पद्धती व्ह्यू एक नंबर येतात. इकडे एक नदी आहे, गाडी इथेच लावावी लागेल वाटतं. तर गाडी लावली आहे मी इकडे. बघा साखव आहे आधी, असं पूल आहे. सिंधुदुर्गाच्या हिरव्यागार कुशीत कणकवली जवळील कासळ गावामध्ये एक शांत आणि पवित्र जागा आहे. तिथे दोन नद्यांचा विलोभनीय संगम होतो. याच संगमांच्या साक्षीने निसर्गाच्या सुंदर दरबारात उभे आहे श्री क्षेत्र संगम मारुती मंदिर. खळाळात वाहणारे पाणी आणि पक्ष्यांची किलबिल या पार्श्वभूमीवर जेव्हा तुम्ही या मंदिरात पाऊल ठेवता तेव्हा एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. इथले मुख्य आकर्षण म्हणजे संकटमोचक मारुती रायांची भव्य आणि प्रसन्न मूर्ती. स्थानिक लोक सांगतात की इथे येणारा प्रत्येक भाविक भक्त दर्शन घेत नाही तर मनातील सगळे संकटे आणि थकवा नदीच्या प्रवाहात सोडून देतो. इथल्या निसर्गरम्य वातावरणामुळे आणि मारुतीच्या जागृत रूपामुळे मनातली कोणतीही इच्छा घेऊन इथे आलेला माणूस कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. थोडक्यात सांगायचे तर हे केवळ एक मंदिर नाही, तर गडबडीच्या आयुष्यापासून दूर देव आणि निसर्ग जिथे एकत्र येतात असे एक सुंदर आध्यात्मिक पर्यटन केंद्र आहे. मला समजलंय की पुढे गाडी जाते, तर बघूया आपण पुढे जाऊन कैसा लगता ही. चला जाऊया आपण पुढे, बघूया किती वाटते आयुष्य पण म्हणजे. व्ह्यू आयुष्य व्ह्यू एक नंबर येणार इकडे. तुम्ही एक नंबर वाटतंय इकडे, एक नंबर. थोडा वेळ थांबूयात आपण इकडे, म्हणजे घरची पण थांबलो आता, इकडे पण थांबूयात. बघूया गाडी वळवायची कुठून, गाडी वळवूया जरा. इधर से वळणी पडेगी. हो थांबवूया. बघा मित्रांनो काय व्ह्यू येतो, एक नंबर म्हणजे एक नंबर भारीच.
होऊ शकता तुम्ही काय काय ढग आहेत आणि त्यांच्या बाजूने सूर्यप्रकाश म्हणजे येत नाही आहे इकडे पूर्णपणे. इकडे माणसं पण खूप येतात तशी. गाडीवाला येतोय, आपण जाऊयात. कारण इकडे 2 गाड्यांना येण्यासाठी जागा नाही आहे. चला जाऊयात आपण आता डायरेक्ट घरी. काय दिसतंय मंदिर एक नंबर. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी संपवतो इथेच. भेटूया एका नवीन आणि ताज्या तवान्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. पाऊस येईल कदाचित.